हा सायलेंट लढा कधीपासून सुरू झाला सर? म्हणजे कळलंही नाही कोणाला कधी. इतिहास पण बघितलाय शिवाजी महाराज काळापासून. एकदा महाराष्ट्रीयन माणसाने एकदा डोक्यात घेतलं ती कुठल्याही पोझिशनमध्ये थांबत नाही. तुम्ही आता याला देऊ शकताय सर. रिॲक्शन बघायची ती बघा ना सर. लोकांची. आणि एवढं समाधान वाटतं ना सर. पैसे कमवून काय फायदा नाही. युजरला सगळ्यांना सांगतो कोणीच एक्स्ट्रा पे करू नका. पहिल्यांदा लॉन्चिंगमध्ये 26 रुपये किलोमीटर जे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत 26 रुपये त्याला देतो आणि पिकअप चार्ज 30 रुपये देतोय त्याला आणि नाईट चार्ज वेटिंग चार्ज हे तर आहेच सर. कारण तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये पण एक वाक्य बोललो होतं, मला खूप आवडलं होतं सर ॲक्च्युली, की हा बिझनेस त्यांचा आहे, हां त्यांचा आहे. तो त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्याच नावावर आहे, आपल्या नावावर नाही आहे. 2023मध्येच ते चूक केलं मग सर. ओके. ते टाकून मग ते पाहून सगळे कॉपी करून घेतले. ह्या नाही, आता आमच्या पण संकल्पना चेंज झाल्या ना सर तुम्हाला ॲक्च्युली चेंज झालेल्या आहेत. सो इतक्या कमी दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी घडतील असं आम्हाला पण वाटलं नव्हतं. आणि त्यांना हे पण विचारतो हे सोडून आणि काय अपेक्षित असेल तर सांगा. नाही सर एवढं बास म्हणतात. मला वाटतं तो काळ दूर नाही आहे की हिंदी पब्लिकचं सुद्धा कॉल तुम्हाला यायला सुरुवात होतील की काके ह्या बी सुरू कर दो. बेंगळुरूची लोकांनी सगळे ड्रायव्हर लोकांनी लेटर लिहिलेले आहेत हे 2 व्हीलर बंद करा म्हणून. बघा एवढं ओपन चॅलेंज कोणी देत नाही. लहानपणापासून एखादं स्वप्न मनाशी बाळगायचं आणि ते पूर्ण होईपर्यंत, तो प्रवास पूर्ण होईपर्यंत आपल्या माणसांना सोबत घेऊन चालायचं, हे काम फक्त एक माणूस करू शकतो, तो म्हणजे मराठी माणूस. आणि आज आपल्या सेकंड एपिसोडमध्ये परत एकदा आपल्यासोबत आहेत जिओ राईडचे संस्थापक माननीय श्रीशैल उमराणी सर. सर खूप खूप स्वागत आपलं. सर तुमच्या झकास ह्या चॅनलमुळं जे काय आपण पाठीमागं पॉडकास्ट वगैरे केलं, यस सर, जे अपेक्षित आम्ही नाही केलं होतं की मला ह्या 4-5 वर्षात जे जर्नी झालं आणि एवढं आपल्याला प्रतिसाद मिळेल वगैरे एवढं मी अपेक्षित नाही केलं होतं. एक तुमच्या त्या पॉडकास्टचा पहिला एक शॉर्ट व्हिडिओ तुमचा एक पहिल्यांदा जे आपण सोशल मीडियावरती टाकला, त्याचं एवढं पुणे मुंबई तर सोडा, पुणे मुंबई नाशिक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते एवढं म्हणजे व्ह्यूज आले आणि त्याचं एवढं लाईक्स आले आहेत ना, तर 2 मिलियन क्रॉस होऊन गेले सर. नाईस. तर त्या ह्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी 10,000 ड्रायव्हर रजिस्ट्रेशन झालेले आहेत. मग त्या ड्रायव्हरांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक त्यांचा मी स्वागत करतो आणि त्यांचा आभारी पण आहे. आणि जे काय विश्वास ठेवलेले आहेत हे जे काही ड्रायव्हरांनी आणि त्यांना कुठंही जिओ राईडनं एकही रुपये लॉस न करता त्यांचं जे हक्काचा पैसा मिळाला पाहिजे होतं 10-12 वर्षामध्ये ते मिळालं नाही. जिओ राईड हे सर नक्कीच त्यांचा मिळवून देईल. क्या बात आहे. एवढं मी बोलू शकतो. म्हणजे एखाद्या मराठी माणसाने विश्वास टाकला एखाद्यावर तर तो कुठल्या लेवलला टाकू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आता सर तुम्ही इतिहास पण बघितलाय शिवाजी महाराज काळापासून. एकदा महाराष्ट्रीयन माणसाने एकदा डोक्यात घेतलं ती कुठल्याही पोझिशनमध्ये थांबत नाही. तिथे मग ती एक लाईन होती सर ॲक्च्युली, ठेविले अनंती तैसेची राहावे. हो सर. ती खोडूनच काढली मराठी माणसाने डायरेक्टली. तर जे काय कंपनी जे काय खेळी चालू आहेत आता आपल्या जे आता रिचार्ज सिस्टम वगैरे आपण आणलो ते 2023मध्येच आपण लॉन्च केलं होतं. ठीक आहे. तर आपल्या जरासा ॲपमुळं जरासा टेक्निकल इश्यूमुळं ते लवकर झालेलं नाहीत. तर आता जे काय कंपनी हे होते कमिशन बेसिस, आता माझं मॉडेल बघून त्याने सगळे उतरले, सगळेच आता आपल्या सिस्टीममध्ये आणतील. पण अजून रजिस्ट्रेशन नाही बदलले सर. त्याने अजूनही कमिशन बेसिसवरती रजिस्ट्रेशन आहेत. नाईस. आपलं 2023ला रिचार्ज सिस्टीममध्ये आणणार आणि मंथली रिचार्जच असणार आणि ते नॉर्मल चार्जेस असणार. ठीक आहे. ते आपलं रजिस्ट्रेशन आहे. आता कोणीही जाऊन चेक करू शकतंय. अजूनही 12 वर्षानंतरही अजूनही यांनी डोक्यातनं माइंडमधनं काढलेलं नाही. अजूनही ड्रायव्हरला खेळायचं विषयामध्येच आहेत आणि ते ड्रायव्हर हे खेळणारच अजूनही खेळणार हे माझं गॅरंटी. आणि ह्यांना येणाऱ्या काळामध्ये जिओ राईड काय देईल आणि त्यांचे जे ड्रायव्हरचं हक्काचं आपण देईल त्या सगळ्या लोकांना लक्षात येईल. नाईस. ठीक आहे सर. कारण सर ॲक्च्युली तुम्ही हे कामच सुरू केलं युजर्स आणि त्या लोकांसाठी ज्यांना या सगळ्याची गरज होती. हो. आणि अशा लेवलला गरज होती जिथे ओला उबेर म्हणा किंवा बाकी जे काही ॲप्लिकेशन्स म्हणा ते त्यांना प्रोव्हाइड करतच नव्हते. आत्तापर्यंत ते फक्त त्यांचं एक इकॉनॉमिकल शोषण म्हणा ते चालू होतं. ते आत्तापर्यंत थांबलंय असं डायरेक्टली मला तरी वाटतंय. थांबल्या म्हणजे सर काय होतं, मला पण असं तुम्ही आता जे क्वेश्चन विचारताय ना ते मला पण वाटत होतं ह्याच्या पाठीमागं खर्च असेल, एवढं नाही एवढं कमिशन ह्यांनी घेतलंच पाहिजे मग हे सगळं चालतोय.
पाठीमागे ह्यांचे इंटरनेट खर्च असेल, गुगल मॅपचं खर्च असेल, OTPचं असेल आणि ह्यांचं एम्प्लॉय असेल, हे ज्यावेळी मी हे रिसर्च करून वगैरे केलो ना सर, ठीक आहे, ह्यांनी 1% घेतलं तरी हे ॲप चालू शकतं सर. बापरे. 1%, फक्त 1%. का कशासाठी घ्यायचं ह्यांनी? फक्त ह्यांनी युजर आणि ड्रायव्हर फक्त कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट करण्यासाठी ह्यांचा खर्च कुठे जातोय सर? काय खर्च आहे? 35-40% घेणं. आता समजा 1,000 रुपयाचं ट्रिप मारलाय, 40%. हां, एवढं तुम्ही मध्यंतर पाहिलेलं आहे. हां, बरोबर. आता आणि खाली आले ते विषय वेगळा, पण ज्यावेळी मध्यंतरी तुम्ही पाहिलेलं आहे तर युजरकडनं घेतात ते वेगळंच, ड्रायव्हरकडनं आणि कमिशन जातो ते वेगळंच. तर 20-30% म्हणजे 1,000 रुपयाचं राईड मारला असेल त्याचं 350 रुपये घेणं, बरोबर आहे सर. म्हणजे हे 12 वर्ष घेतले. आता आपलं जिओ राईड ज्यावेळी लॉन्च झालं 2023, हे मार्केटमध्ये येणार आहे ह्यांना कळालं. ज्यावेळी कळाल्यानंतर आता 19 रुपये घेतात डेली, 19 रुपये. आता कुठनं परवडलं? 12 वर्षात नाही परवडलं तुम्हाला. म्हणजे आधी 26 रुपयावर होते, ते डिरेक्टली 19 रुपयावर आले. 350 रुपये एका ड्रायव्हरचे ऑटोवाल्यांचं घेत होते, आत्ता फक्त त्याने 19 रुपये घेतात. म्हणजे कशासाठी घेतात? आता कसं परवडतं? तर जिओ राईड आल्यामुळं परवडायला चालू झालं. 12 वर्ष नाही परवडत होतो यांना. मग म्हणजे महाराष्ट्र माणूस पडलाय आणि हे सगळं क्लिअर करेल मार्केटमध्ये, म्हणून तर ते आता 19 रुपये. ऍक्च्युली सर त्यांच्या समोर आहे ना असा कॉम्पिटिटर उभा राहिलाय आता. आणि आपलं सर सॉरी सर एकच आहे, त्यांनी देऊ दे किंवा मी देऊ दे, फक्त आमचं हेतू असं नाही की आपल्या कंपनीमध्ये कमवण्यासाठी मी आलेलं नाही. जे काय ह्यांचं वेदना होते ड्रायव्हर लोकांचा, जे का 12 वर्षाचे संघर्ष केले, ठीक आहे, आंदोलन केले, हे सगळ्या कोणच ना गव्हर्नमेंट ऐकले ह्यांचा, ना कुठले अधिकारी ऐकले, ना ह्या कंपनी ऐकले. काही फरक पडला नाही. किती आंदोलन झाले, पुण्यामध्ये पाहिलेलं आहे, मुंबईमध्ये पाहिलेलं आहे, मंत्रालयावरती सगळं कॅब घेऊन गेले. काय फरक पडला? तर ज्यावेळी जिओ राईड आता लॉन्च होते, सगळं बरोबर सिस्टीम बदलायला लागली. आता तुम्ही आता बघताय पण, ठीक आहे, आता जे कंपनी आहेत आता मी आता लॉन्च केल्यानंतर ते पण आता रिचार्ज सिस्टम आणले. मग हे 12 वर्षापूर्वी आणू शकत नव्हते का? मग गव्हर्नमेंट पण का आणू शकलं नसतं का? ह्यांना प्रेशर केलं नसतं का त्यावेळी? गव्हर्नमेंट केलं असतं ना सर. म्हणजे ते साठे लोट होतं काहीतरी तिकडे. गव्हर्नमेंट करायला पाहिजे होतं, हे रिचार्ज सिस्टम मध्ये आणा, काय ह्याच्यावरती एक काहीतरी एक खंडपीठ निर्माण करून बघा, ह्याच्यावर स्टडी करा. एवढे ड्रायव्हर लोकांनी आंदोलन करतात, ठीक आहे, मग ह्याच्यातनं काय निर्माण होऊ शकत्या? तर 12 वर्षामध्ये काहीच नाही निर्माण झालं. मग आतापर्यंत सर फक्त कंपन्यांनाच फायदा झाला, कंपन्यांनाच फायदा झाला, बाकी ना युजर्सला फायदा आहे ना ड्रायव्हर्स लोकांना फायदा आहे. नाहीच. मग आपण आता असं करतोय की ड्रायव्हर्सला आणि युजर्स जे हक्काचं त्यांनी मागत होते सर, जे हक्काचं मागत होते 17 रुपये किलोमीटर कॅबवाले म्हणजे ऑटोवाले मागत होते, ठीक आहे, ते आजपर्यंत मिळाले. जिओ राईडनं लिहून देतोय, त्याच्या इनवॉइसमध्ये लिहून देतोय आम्ही 17 रुपये किलोमीटर लिहून असं येतोय. नाईट चार्ज येतोय, वेटिंग चार्ज येतो आणि पिकअप चार्ज आम्ही 10 रुपये देतोय सर. पहिल्यांदा कंपनी आपली असं आहे की पिकअप चार्ज पण देते. क्या बात आहे. आणि हे इनवॉइसमध्ये लिहून येईल ड्रायव्हरला सगळं डॉक्युमेंटेशन. हां, डॉक्युमेंटेशन. आणि कॅबसाठी आहे ना 26 रुपये देतोय मी पहिल्यांदा लॉन्चिंगमध्ये 26 रुपये किलोमीटर, जे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत 26 रुपये त्याला देतोय आणि पिकअप चार्ज 30 रुपये देतोय त्याला. आणि नाईट चार्ज, वेटिंग चार्ज हे तर आहेच सर. नवीन कंपनी एंटर होतोय तो सगळं देऊ शकतोय आणि हे हजारो करोड रुपये कमवून बसलेले लोकांनी आजपर्यंत का दिलेलं? म्हणजे कमवल्यानंतर सुद्धा दिले नाही त्यांनी. आता एवढं मी सुरेश सर तुम्हाला बोलू शकतोय. आत्ता माझे जे काय महाराष्ट्रामध्ये तर ऑल इंडियामध्ये सांगतो, सगळ्या ड्रायव्हरना विनंती करून सांगतो, ज्यावेळी जो तुम्हाला आता सर्व्हिस तर स्टार्ट केलेलं आहे, तुम्ही इनवॉइस वगैरे बघा, त्याच्यामध्ये क्लिअरेशन कुठेतरी 1 रुपये तुमचा कट होतोय का बघा, सगळ्या गोष्टी चेक करा. आणि जे मार्केटमध्ये आहेत आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हे चेक करा. ह्याच्यानंतर माझे ड्रायव्हर ना गव्हर्नमेंटला मागायला जाईल सर, ना रस्त्यावरती उतरतील. एकही माणूस ड्रायव्हर ह्याच्या पुढं मला वाटते की रस्त्यावरती उतरणार नाही. पूर्ण हक्काचं ज्यांना जे द्यायला पाहिजे होतं ती जिओ राईडनं दिलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे आता ती मला वाटते की ती एक जर्नी सुरू झालेली आहे. जर्नी सुरू झालेली आहे ड्रायव्हर. आणि ह्याच्यानंतर कुठलाही आमचा ड्रायव्हर सन्मानानं वागणार हे जर गॅरंटी मी घेतो सर, ठीक आहे. वा. कुणालाही हात पसरायला जाणार नाही. हा सायलेंट लढा कधीपासून सुरू झाला सर? म्हणजे कळलंही नाही कुणाला कधी. कळलं नाही म्हणजे काय सर, ते वेदना ज्यावेळी हे सगळंच आम्ही जाणून घेत होतो ना, एवढं रिसर्च केलं ह्या कंपन्यांचं केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये किती दलाल आहेत, काय आहे, गव्हर्नमेंटमध्ये किती आहेत, बाहेर किती आहे, हे काय चालतो, एवढं आंदोलन झाल्यानंतर सुद्धा त्या इफेक्ट का होत नाहीत, हे सगळं स्टडी केलं होतं, सगळं स्टडी केलं. आणि आता कुठलीही कंपनी असेल आपल्याबरोबर कॉम्पिटिशन करायचं असेल तर अवश्य करू शकतो. मी आता 17 रुपये किलोमीटर देतोय
ऑटोला, ठीक आहे. कॅबसाठी आता 26 रुपये मी द्यायलाच आहे. आणि जे ड्रायव्हर लोकांचं एक प्रॉब्लेम होता की पिकअप चार्जेस नाही मिळत, ते पण देतोय. ओके. मग अजून ड्रायव्हर लोकांना जे पाहिजे होतं, आता आम्ही विचारतोय, आता कॉल वगैरे माझ्याशी डायरेक्ट ड्रायव्हर लोक बोलतात. पहिल्यांदा असं एक जिओ राईडची कंपनी आहे की मी स्वतः बोलतोय ड्रायव्हरशी. आणि कुठल्याही आमच्या ड्रायव्हरना विचारा की जिओ राईडचे मालक स्वतः बोलतात का, मी स्वतःच बोलतोय. आणि आजपर्यंत कुठल्या कंपनीमध्ये कॉल पण उचलत नाही सर. तुम्ही चेक करा. नाईस. हे ड्रायव्हर लोकांना विचारून बघा, त्यांच्या ह्याच्यातनं कॉल उचलत नाही. म्हणजे आपण स्वतःच मी ड्रायव्हरशी काय आहे आणि त्यांना हे पण विचारतो, हे सोडून आणि काय अपेक्षित असेल तर सांगा. नाही सर एवढं बास म्हणतात. एवढंच आहे ना सर, आम्ही 12 वर्षापासून जे आम्ही स्ट्रगल करतोय, जे का आता CNG असेल, हे आता एवढ्या गाड्या पुण्यामध्ये वाढलेल्या आहेत, जे ट्रिप मिळत नाहीत, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ह्यांची मनमानी, हे सगळ्या गोष्टीला कंटाळ येतो ड्रायव्हर. रियालिटी सांगतो, कुणालाच परवडत नसतं. आमच्या ॲपमध्ये जरासा टेक्निकल प्रॉब्लेम आले होते. मग ज्यावेळी आम्ही सगळ्या ड्रायव्हरला कॉल केलो की असं असं आहे, थोडंसं आम्ही 1 तारखेला लॉन्च करायचं होतं, जरासं पुढं आलं. तर आमच्या टीमशी बोलत होते ड्रायव्हर लोक. आम्ही कॉल करून सगळ्यांना आम्ही डायरेक्टली सांगतो होतो की इश्यू आले, जरासा वेळ होईल. बरोबर. ड्रायव्हर लोकांच्या मनात किती मोठंपण आहे हे बघा सुरेश सर. तर अजून 15 दिवस लागू दे सर, पण तुम्ही आता पाठीमागं सरू नका, आम्ही आहे तुमच्या. क्या बात आहे, क्या बात आहे. आता ह्या शब्दापुढं काय बोलायचं सर. मग आपण जे त्यांच्यासाठी करतो काहीच नाही असं वाटतं. एवढं प्रेम करतात लोकांनी. ठीक आहे, आता एवढी मोठी कंपनी आहे, त्यांच्याकडे मोठी टीम आहे. तर माझ्याकडं थोडासा टीम छोटा आहे सर, जरा येत्या टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे. ठीक आहे, मी कुठनं फंडिंग वगैरे उचललेलं नाही. जे आहे आपण शेतीमधनं आणून पैसे घातलेले आहे, हे फक्त ह्या ड्रायव्हर लोकांसाठी. तर ह्या गोष्टी सर, ही टीम सर छोटी नाही आहे तुमची. नाही सर आहे. ड्रायव्हर लोकांनी एवढं सपोर्ट देतो, पण मी एवढं आमच्या सगळ्या ड्रायव्हरना एक शब्द देतो, आज कुठल्याही परिस्थितीत मी डगमगणार नाही आणि जे हक्काचं आहे तरी मिळवून देणार. नाईस. मग आपण आता रेट कसे ठेवलेले आहेत सर? रेट आता सर ऑटोसाठी आहे पर किलोमीटर 70 रुपये आहे. नाईट चार्ज, वेटिंग चार्ज, ट्रॅफिक चार्ज पण त्यांना दिलेला आहे. पिकअप चार्ज त्यांना 10 रुपये मिळेल सर. ठीक आहे. इनवॉइस जे जनरेट होईल त्याच्यामध्ये सगळं लिहून येतील. बरोबर. असं कुठेही 1ही रुपये सर, अतिरिक्त 1ही रुपये आम्ही कुठं घेत असेल, ठीक आहे सर, 1ही रुपये आम्ही घेतलं तर त्यांना 1 लाख रुपये फक्त स्क्रीनशॉट त्यांनी पाठवून देते, 1 लाख रुपये आम्ही देऊया त्यांना. हो, क्या बात आहे. तर एवढं आम्ही क्लिअर ठेवलेलं आहे. आजच नाही, कधीच घेतलं जाणार नाही, कधीच नाही घेतलं जाणार. आणि आता थोडंसं मी कमेंट वाचलो सर, हे पण ठीक आहे, आता नवीन आल्या, थोडं दिवस कमी होईल, त्याच्यानंतर मग ते जसं पाठीमध्ये ते कंपनी केले हे पण करतील. हे असं होऊ देणार नाही सर. जे आपल्यात एक प्राईम मेंबरशिप म्हणून एक सर्टिफिकेट मिळेल आणि पुणेमध्ये 500 ड्रायव्हरांना आपण प्राईम मेंबरशिप देतो. ठीक आहे. जिओ राईडच्या कुठल्याही फंक्शन असेल तर हे 500 लोक असणार ड्रायव्हर. आणि ज्यावेळी रेट वाढवायचं असेल, कमी करायचं असेल, ह्यांच्या सल्ल्याशिवाय आम्ही कधीच वाढवणार आहे. जे काय कंपनी आता हे पहिल्याची वाढवत होते त्यांच्या मनमानी, आपल्यात ड्रायव्हर ज्यापर्यंत सांगत नाही त्यांच्या सल्ल्यानुसारच आपल्यात रेट वाढतील, तोपर्यंत वाढणार नाही. ही एक शब्द मी सगळ्या ड्रायव्हरांना देतो. कारण तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये पण एक वाक्य बोललो होतं, मला खूप आवडलं होतं सर ॲक्च्युली, की हा बिझनेस त्यांचा आहे. हां, त्यांचा आहे, तो त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्याच नावावर आहे, आपल्या नावावर नाही आहे. ग्रेट. का तर इन्व्हॉइस त्यांच्या नावावर देतोय, सगळेच त्यांच्या नावावर असल्यामुळं मालकच ते आहेत, मी नाही आहे. वा वा. हे जिओ राईडचं पूर्ण मालकच ड्रायव्हर असणार. वा. फक्त आपण बनवले, पण मालक त्यांना बनवले. पण जेवढं रिस्पॉन्सिबिलिटी मला आहे तेवढं सगळ्या आपल्या ड्रायव्हर लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. तर इन्व्हॉइस पण त्यांच्याच नावावर येते. ओव्हरऑल सगळं डॉक्युमेंटेशन आता त्यांच्याच नावावर. हो सर. म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काचं शेवटी एक स्थान मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. हो सर. त्याच्यामुळे तर एवढा प्रतिसाद ड्रायव्हर लोकांनी दिलेला आहे. वा वा. सर, आता या सगळ्याची सुरुवात मागच्या वेळी एपिसोडमुळं किंवा वेळ कमी असल्यामुळं कदाचित झालं नाही बोलणं. हो सर. तुमच्याबद्दल खूप कमी आम्ही ऐकलं, खूप कमी आम्हाला समजलं तुमच्याबद्दल. आम्हाला तुमच्याबद्दल या एपिसोडमध्ये थोडंसं ऐकायचं. सर, मी सांगली जिल्ह्यामधून जत तालुका, उमदी हे एक छोटासा सुंदर गाव आहे आणि बॉर्डरवरती, कर्नाटक बॉर्डरवरती गाव असलं, पंढरपूरपासून एक 50 किलोमीटर. तर तिथून बिलॉंग करतो मी. ठीक आहे सर. आमच्यात ते शेती जास्त आहे की द्राक्षेचा, जे बेदाणा वगैरे हे होतं. आणि ते ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणण्यापेक्षा ओल्डमध्ये एकदम सुपर क्वालिटीचं बेदाणा कुठं मिळत असेल ती उमदीमध्ये. हो.
त्याचं प्राईस पण त्या लेवलनं मिळतात, म्हणजे त्या लेवलनंच प्राईस आहे, म्हणजे एवढं क्वालिटीचं बेदाणा तिथं मिळतो सर. ओके. ठीक आहे. तर उमदी गावचं सर छोटंसं गाव आहे. उमदी गावचा 200 CR फक्त शेतीमध्ये ट्रान्झॅक्शन होतात सर काय चांगलं आहे. वर्षाला, एक छोट्याशं गाव म्हणून. नाईस. एवढं सुंदर गाव आहे, तिथून मी बिलॉंग करतोय आणि तिथनं हे जर्नी चालू झालेलं आहे. म्हणजे क्वालिटीची सवय तिथूनच लागलेलं आहे सर. नाईस. वा. आणि मग जिओ राईडची संकल्पना कधी आली? हे 2021 मध्ये तसं आलं, पण रिसर्च वगैरे चालू झालं 2023 मध्ये सर. आणि माझं कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे केलं ते 2023लाच झालेलं आहे. आणि जरासा कसं आहे सर, ह्या सगळ्या गोष्टी जरासा व्हायला मला जरासा वेळ गेला. ठीक आहे. जरासा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम म्हणा किंवा टेक्निकल इश्यूज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी याला आपल्याला वेळ गेला. नाहीतर हे 2024 मध्येच लॉन्च होतं. वा. ठीक आहे. 2000 आम्ही ऑक्टोबरमध्ये लॉन्च केलेलो. अजून कुठलीही कंपनी रिचार्ज ह्या सिस्टीममध्ये किंवा सबस्क्रिप्शन बेस कोणच आणलेलं नव्हतं. त्यावेळी मी केलं. ती वेबसाईटला आम्ही 2023ला लॉन्च करून आपलं एक ॲड होतं सर. ॲड आता तुम्ही बघू शकता, यूट्यूब चॅनलवरती आहे माझं एक ॲड. 2023मध्येच ते चूक केलं मग सर. ओके. ते टाकून मग ते पाहून सगळे कॉपी करून घेतले ह्या दुसऱ्या. असू दे, मला आपलं उद्देशच असं आहे की ड्रायव्हरला मिळालं पाहिजे. का त्यांनी देऊ दे, मी देऊ दे, पण त्याचं हक्काचं देऊया. बरोबर आहे की नाही? त्यांनी दिलं तरी मला काय अडचण नाही, का आम्ही पण दिलं तर. फक्त ड्रायव्हर लोकांना आपला एक संकल्पना आहे जिओ राईडचा, फक्त ड्रायव्हर लोकांना वर उचलायचं आहे. आणि कित्येक लोकांना असं वाटत असेल का तर 12 वर्षामध्ये कोणी नाही दिले, आता हे तर काय देणार. एक थोडी ड्रायव्हर असतात सर. असतं. बरोबर आहे की 90% चांगले तर आहेत येणारच लोकांच्या मनात. कमेंट चांगले आहेत 90% लोकांचा. एक 10% थोडीफार असतात. त्यांना एक मी शब्द देतोय की हे जिओ राईड कधीच दुसरे जे कंपनी केलेत कधीच करणार नाही. आणि असं कधी घडलं काय सर, तुमचे प्रूफ सांगतो, ते कुठलाही ड्रायव्हर असू दे, तुम्ही त्याला टॅकल करून माझ्याकडे कधीही घेऊन येऊ शकताय की मी वाढवलं म्हणून, आणि जे काय दंड असेल मी द्यायला तयार आहे. ठीक आहे. तर एवढंच आहे की दुसऱ्यांना मी नेगेटिव्ह नाही घेतलं ते, म्हणजे 12 वर्ष त्यांना नाही मिळालं म्हणून हे त्यांचं साहजिक आहे हे असं कमेंट वगैरे किंवा बोलणे वगैरे. त्याला आपल्याला मान्य आहे. ज्यावेळी आता मिळाले चालू होईल लक्षात येईल त्यांना. हा, कारण काय होतं सर, ज्यावेळी एखादा ड्रायव्हर सीटवर बसलेला असतो ना, हो सर, त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात चालू असतात. त्याचे फॅमिलीची टेन्शन्स त्याच्या डोक्यात चालू असतात, EMI भरणं चालू असतं, गाडीचे लोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. या सगळ्या करता करता कंपनी ही कधी विचार करत नाही या गोष्टींचा, म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊ. हो सर. आपण ग्राउंड लेवलला जाऊन हा विचार करतोय की त्यांना किती मिळणार आहे. 3-4 वर्ष सर मी दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत ह्या ड्रायव्हरमध्ये असं सर्वे केले आहेत ना, मी ड्रायव्हरच आहे असं वागलेलं आहे त्यांच्याबरोबर. मी कधी असं म्हणजे हे सर्वे नाही केलं. दिल्लीमध्ये होतो 15 दिवसासाठी, तिथून मुंबईमध्ये 15-20 दिवस तिथं काढलेलं आहे, पुणेमध्ये तर भरपूर वेळ काढलेला आहे, चेन्नई, हैदराबाद, बेंगळूर, ह्या सगळ्या, कोलकात्यामध्ये पण जाऊन मी सर्वे केलेले आहेत सर. एक तर लँग्वेज कळत नव्हते तरीसुद्धा ॲडजस्टमेंट करून घेतलं कोलकात्यामध्ये. ठीक आहे. चेन्नईमध्ये जरासा इंग्लिश आणि जरासा हिंदी येतोय, पण कोलकात्यामध्ये लई प्रॉब्लेम झाला मला, लँग्वेजचं प्रॉब्लेम झालं. पण ते समजून, भावना समजून आलं सर. नाही लँग्वेज समजून, पण भावना तर समजले मला, तर काय त्यांना लागणार आहे. तर एवढं सर्वे केलेलं आहे. आणि रस्त्यावरती उतरून त्यांच्याबरोबर बसून दिवस बसून नेमकं काय प्रॉब्लेम आहे इथंपर्यंत मी पाहिलेलं आहे. बापरे. म्हणून आज ह्या लेवलनं रेट वगैरे का देतो, उभा राहू शकतो. आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक, आता मी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईमधल्या 7 नगरपालिका देतोय, ठाणे देतोय, नवी मुंबई देतोय, कल्याण डोंबिवली देतोय, भिवंडी देतोय, मेरा वगैरे देतोय, पनवेल देतो. आता सगळ्यांना स्टार्ट करतोय आणि सगळी मुंबईच कव्हर केली, पूर्ण मुंबई कव्हर केलेलं आहे. आता सगळे ड्रायव्हरनी असं राईड पडतील, इन्व्हॉइस वगैरे आपलं स्क्रीनशॉट मारून त्यांच्या फेसबुकला टाकले तर येणाऱ्या दिवसामध्ये 1-2 महिन्यामध्ये अख्खं महाराष्ट्र आपलं ॲप फेमस होऊन जाईल. महाराष्ट्र नाही सर, दिल्लीचेही तप्ती राखतो महाराष्ट्र. अगोदर आपल्या लोकांना तर देऊया सर, महाराष्ट्र लोकांना ते होणारच आहे सर. आता सर हे बघा, जे 3-4 कंपनी आले सर, हे बाहेर कुठं इम्प्रुव्हमेंट नाही झाले, पहिल्यांदा पुणे मुंबईमध्ये येऊनच झालेले. आणि हे आपलेच ड्रायव्हरने त्यांना मोठे केलेले. बरोबर. हे आपले सगळे ड्रायव्हरने लक्षात घेतलं पाहिजे. आपलीच लोक. हां, पुणे मुंबईचे जे काय आपले ड्रायव्हर आहेत ह्यांनीच मोठे केलेले आहेत त्यांना. आणि ह्यानेच त्यांना आत्ता कुठल्या पोझिशनला ठेवायला पाहिजे हे त्यांनीच डिसाईड करू शकतात. आम्ही तुम्ही नाही करू शकत.
ते त्यांच्याच हातात आहे. मला ॲक्च्युली ना फर्स्ट टाइम असं वाटतंय हां की ज्यावेळी पण आम्ही राईड वगैरे बुक करायचो किंवा सपोज दुसरी कुठली पार्टी असेल जी राईड वगैरे बुक करते किंवा काय, तर ड्रायव्हरकडे फक्त ड्रायव्हरच्या नजरेने बघितलं जायचं. हो सर, बरोबर आहे. आज त्याची नजरच चेंज होणार आहे. हो आपलं एक ॲप्लिकेशन मार्केटमध्ये आल्यानंतर ड्रायव्हरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलणार, हो त्याच्याबद्दल विचार करण्याची भावना लोकांबद्दल बदलणार. सर, अगोदर काय होत होतं, इनवॉइस त्यांच्या नावावर असल्यामुळं आणि कमिशन कट होत होतं आणि किती कट करतात ते राईड कंप्लीट होऊन ते ह्यांच्या अकाउंटवर जोपर्यंत येत नव्हतं हां हां सुरेश सर, तोपर्यंत कुणालाच काय कळत नव्हतं. मग त्याचं डिप्रेशनमध्येच असत होतं, आता किती कट करेल, काय करेल. रस्त्यावरती ट्रॉपिकमध्ये जाताना हे राईड कंप्लीट झाल्यानंतर माझे पैसे किती कट होतील एकच डोक्यात त्याच्या. आता हिच्या नंतर 1 रुपये कट करत नाही, जेवढं युजरचं आहे त्यांनाच देतोय. क्या बात. आणि जे गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत 17 रुपये किलोमीटर वगैरे, आम्ही ते देतोयच ना सर. आता कशालाच त्याला टेन्शन असणार आहे, इनवाइस त्याच्या नावावर असणार आहे. ठीक आहे, कॅन्सलेशन चार्जेस त्याला मिळतील, बरोबर, पिकअप चार्जेस त्याला मिळतोय आपण. आता नाईट चार्ज, ट्रॉफिक चार्ज, वेटिंग चार्ज, हे सगळंच त्याला दिल्यामुळे टेन्शन नाही. आता टेन्शन फ्री काम करेल आता, वा. एवढं तरी मी बोलू शकतोय. आता तुम्ही कुठल्याही ड्रायव्हरला तुम्ही एकदा मुलाखत घेऊन बघा, हे दिलं तर काहीच नको म्हणतोय तो. ह्याच्यानंतर आम्हाला काहीच नको सर, जे आमचा हक्काचं आहे आम्हाला द्या ना. आमच्यात कशाला चोरी करताय तुम्ही? जे आमचा हक्काचं आहे तेवढं द्या, त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही ड्रायव्हर मागत नाही तुम्हाला. मार्केटमध्ये तुम्ही चेक करा सर. वा. आणि हे सगळं कव्हर मी केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर कुठलीही कंपनी लॉन्च झालं, ठीक आहे सर, मार्केटमध्ये कोणी येऊन दाखवायचं, ह्याला चॅलेंज आहे माझं. ओपन चॅलेंज आहे. ओपन चॅलेंज. नाईस. पण आता काही ड्रायव्हरचे असे फीडबॅक आलेले आहेत सर तुम्हाला, जे आता रजिस्ट्रेशन आपले झालेले आहेत? हो तर असे बरेच फीडबॅक आलेले आहेत. मी पण तुमच्याकडनं फोनवर ऐकलं, मी रील्स बघितल्या, कमेंट्स बघितले लोकांचे. खूप फीडबॅक्स आलेले आहेत ड्रायव्हर लोकांचे की आम्हाला खूप सोयीस्कर झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला असं काही स्पेसिफिक आलेलं काय झालं, फीडबॅक तर भरपूर आले, पण अजून त्यांचे राईड वगैरे जरासाच चालू नव्हते. जर टेक्निकल तुम्हाला सांगलो, ज्यावेळी त्यांचा इनवाइस वगैरे आम्ही बनवलं होतं, जरासं ते टेक्निकल प्रॉब्लेम आले होते, ते शॉर्ट आउट केलं. आजपासून राईड स्टार्ट आहे सर, आजपासून स्टार्ट सगळ्यांना स्टार्ट आहे. ते एकच त्यांना इश्यू आहे की लवकर लवकर केलं पाहिजे, चालू केलं. ते आज मी स्टार्ट करतोय सर. पुणे, मुंबई आणि नाशिक. म्हणजे आज ऑफिशियली जिओ राईड्सचे राईड्स चालू झालेले आहेत. हां, आजपासून 26 रुपये किलोमीटर कॅबला मिळेल. ठीक आहे, 70 रुपये किलोमीटर आज त्यांना मिळेलच. ठीक आहे, आजपासून त्यांना जे हक्काचं आहे ते मिळायला चालू सुरुवात झाली. हो. आता तुम्ही फीडबॅक घ्या की ड्रायव्हरकडे जाऊन तुम्ही बुक करून बघा. आता तुम्ही एकदा एक्सपिरियन्स घ्या सर. वा. कसं आहे, आपण इथं बोलणं वेगळं आणि ड्रायव्हरच्या ज्यावेळी राईड घेऊन तुम्ही त्यांच्या मनातनं ज्यावेळी ऐक चला आणि काय मिळते, तुम्ही पण इनवाइसचं एक स्क्रीनशॉट वगैरे मारून तुम्ही आता याला देऊ शकताय. रिॲक्शन बघायची ती बघा ना सर, आणि एवढं समाधान वाटतं ना सर. पैसे कमवून काय फायदा नाही. यांच्या तोंडावरती एवढं सुख येतात, ऑफिसला मला भेटून जातात. खारड्यामध्ये आपलं ऑफिस आहे सिटी विस्टाला. मला वाटते की 1000-1500 लोक तरी येऊन आपल्याला भेटून गेलेत. त्यांच्या चेहऱ्यावरती एवढं समाधान वाटते ना सर, तुम्ही कितीही पैसे कमवलं तर ते तुम्हाला कधीच भेटणार नाही. एवढं समाधान वाटतं. काय पाहिजे सांगा ना सर. लाखो लोकांचं मी भलं करत असेल तर देवाना मला असं वाटतंय की चांगल्या कामासाठी पाठवलंय आणि हे देवाला मी आभारी मानतो. ह्याच्यापेक्षा काय बोलायचं सर. काय बोलायचं तुमच्या ॲक्च्युली डोळ्यात दिसते सर ते. तर नाही सर, काय पण जे अपेक्षित आम्ही जे केलं नव्हतं ना, ते जे काय गोष्टी घडाल्या, जे काय आपल्या ड्रायव्हर लोकांनी आमच्याबरोबर शेअर करतात, ते वाईट वाटते सर, लय वाईट वाटते. हे मला अजून 2-3 वर्ष अगोदर का मी आलो म्हणजे आणलेलं नाही, ते त्याचं वाईट वाटायला नाही. एवढे दिवस वाटत होतं आता मग चालू होईल, पण ह्यांचं ज्यावेळेला ऐकल्यानंतर मी हे 2023मध्येच काही करून मी लॉन्च केलं पाहिजे होतं, ते आज वाटतं सर. त्यांच्या हक्काचं 2 वर्षापूर्वीच दिलं पाहिजे होतं. ठीक आहे, आता देवाच्या हातात आहे, आपल्या हातात थोडी आहे सर. पण ह्याच्यानंतर तरी विश्वास मी एवढं सर तुमच्या माध्यमातून, तुमच्या ज्या माध्यमातून देतोय की ह्याच्या पुढं ड्रायव्हर लोकांना कुठेही जायला लागणार नाही आणि कुणालाही हात पसरायला लागणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. क्या बात. बस आणि काय पाहिजे. आणि एक सर टॅगलाईन दिलेली आहे तुम्हाला, मराठी उद्योजक. हो सर. हां, हे एक म्हणजे सर ज्यावेळी तुमचे हे पॉडकास्ट सोशल मीडिया ते तर कित्येक ड्रायव्हरने खाली टाकायला लागले की मराठी उद्योजक म्हणून. मग हे मला काय समजेना. तर मग कॉल करून ड्रायव्हर लोकांनी सांगितले की सर तुमचं नाव शीर्षेला उमरा नको,
तर आम्ही हेच ठेवणार. तर हे ड्रायव्हर लोकांनी दिलेलं प्रेम आहे सर. प्रेम आहे, प्रेम आहे. आता त्यांच्या ॲक्सेप्ट तर केलंच पाहिजे आपण, ऑब्व्हियसली म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करून केलेलं आहे त्याला. ते ॲक्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्र करेल काही दिवसानंतर. हो, आता बघूया सर काय होईल. कारण मराठी माणूस आत्तापर्यंत मागे याच गोष्टीमुळे होता सर, हो सर. की मराठीच माणूस त्याला मागं पुढं जाऊ देत नव्हता. हां सर, आम्हाला पण जरासं म्हणजे ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला आलं कॉर्पोरेट लेवलमध्ये हे इथंपर्यंत कोण विचार करू शकत नाही असं एक विषय होता. असं काही नाही आहे, महाराष्ट्र माणसामध्ये ते आहे सर. ठीक आहे, फक्त ती उर्मी हां जागे आहे. आता हे जे का दुसऱ्या कंपनी आहेत त्यांच्यापेक्षा आपले महाराष्ट्र माणूस तरी कमी नाही. बरोबर आहे की नाही. फक्त काय इम्प्लिमेंटेशन करताना त्याला अडचण येतो. ठीक आहे. आता आपण आता जर्नी आहे ह्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणीही आपलं मदत मागत असेल सर, मी द्यायला तयार आहे. कोणीही असा उद्योग यंग एजामध्ये येत असेल तर आपल्याला काय त्यांना हेल्प लागत असेल तर आपण द्यायला तयार आहे. हे पण बोलतो. नाईस. ह्या फील्डमध्ये सोडून दुसऱ्याही कुठल्या फील्डमध्ये त्यांनी हे करायचं असेल तर आपण कधीही त्यांना आपण मदत करायला तयार आहे. वा. नाही असं काय म्हणू नका सर की महाराष्ट्रामध्ये हे नाही आहे, भरपूर आहे. फक्त लक्ष नव्हतं इकडं. आता लक्ष घेतलेलं आहे, होईल सर. नाही, आता आमच्या पण संकल्पना चेंज झाल्या ना सर तुम्हाला ॲक्च्युली चेंज झालेल्या आहेत. सो इतक्या कमी दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी घडतील असं आम्हाला पण वाटलं नव्हतं. आणि सर आता ड्रायव्हरसोबत आपण युजर्सला काय काय सवलती प्रोव्हाइड करतो? युजरचं ज्यावेळी स्टडी केलो सगळ्यांना काय आहे सर, फास्ट सर्व्हिस मिळालं पाहिजे, राईड कॅन्सल नाही झालं पाहिजे. ठीक आहे, बरोबर. त्यांनी पे करायचं अडचण नाही. पाठीमागं जे काय 10-12 वर्षामध्ये ते पे केले, पण ते पे केलेलं ड्रायव्हरला डायरेक्ट नाही मिळाले. ते जातो ते कंपनीनं जातो. ते आपण त्याच्यामध्ये काय बदल नाही केला सर. जे काय त्यावेळी देत होते तेच द्यायचं आपल्याला. आपण काय म्हणजे युजरला असं काय नाही की ड्रायव्हरला एवढं द्यायला लागलं म्हणजे ह्यांना काहीतरी पॉकेटमध्ये जास्त अजिबात नाही झाला. जे काय मधलं जातो ते कमिशन, हां जे काय जातो ते ड्रायव्हरला मिळालेलं, पण युजरचं काय लॉस नाही आहे सर. जे काय जातो तेवढं जाणार आहेत. बरोबर. ठीक आहे, त्याला 20% ऑफ देतो सर. आणि 10 लोकांना आपलं ॲप शेअर केल्यानंतर 59 रुपयाचा एक फर्स्ट राईड फ्री देतो सर आपण. फर्स्ट राईड फ्री पुणे, मुंबई आणि सगळ्यांनाच देतो. वा. तर एक एक्सपिरियन्स त्यांनी पण घेऊन बघावं युजर. ठीक आहे, पहिल्यापेक्षा कम्फर्टेबल आपल्यामध्ये त्यांना 100% मिळेल. आणि आपल्याच काय सर दुसऱ्या कंपनीमध्ये जसं आहेत ते गाडी सर्चिंगमध्ये जाईल, तुम्हाला कुठली गाडी देणार आहे हे काय त्यांना गाडी आल्यानंतर लक्षात येतो की कुठली गाडी आहे. पण आपल्यात एवढे चॉईस आहेत ना, त्या एरियामधले सगळे लिस्टच देतोय तुम्हाला हवी ती गाडी. हां, कुठलं तुम्हाला हवी ते गाडी सिलेक्ट करा आणि घेऊन जावा. वा. आपल्याकडे काहीच विषय ठेवलेला नाही. पण दुसऱ्या कंपनीमध्ये असं नाही आहे ना, चॉईसमध्ये तुम्हाला नेऊ शकत नाही. त्यांनी जे देतील त्याच्यामध्ये बसा आणि जावा. हे तर रेटिंग कुठलं आहे, कसला ड्रायव्हर आहे, काय आहे हे पूर्णच लिस्ट युजरला देऊन टाकलेलं आहे. चॉईस त्यांनाच दिलंय. असं वाटतं की 2 वर्ष तुम्ही अशी वही पेन घेऊनच बसले होते. काय प्रॉब्लेम्स येत आहेत ते बघू नाही सुरेश सर. काय ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहेत ना ते सगळे काढून टाकलेले आहेत. आपलं ज्यावेळी तुम्ही आता राईड वगैरे घेचाल ना, एकही पॉईंट परत कुठलंच म्हणजे काम करावं असं ठेवलेलं नाही. सगळंच क्लिअर केलेलं आहे त्याच्यात. आणि ह्याच्यानंतर कुठलं मॉडेल येईल मला काय वाटत नाही. आलं तर बघूया, स्वागत करूया. पण आता कारण मला नाही वाटत तुम्ही आता जे प्रॉब्लेम सांगताय ना किंवा जे सोल्युशन तुम्ही सांगितलेले आहेत ना ते प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे. हो, लोकांना ते आलेले प्रॉब्लेम्स आहेत. आता मला वाटतं की हे सगळं सॉल्व्ह झालंय. सगळं काय ठेवलेलं नाही सर त्याच्यात, कारण काहीच ठेवलेलं. बफरचा प्रॉब्लेम येत होता, ड्रायव्हरचा प्रॉब्लेम येत होता, कॅन्सलेशनचा प्रॉब्लेम येत होता, ते सगळं सॉल्व्ह झालंय. सगळं क्लोजच केलंय. आणि कसं आहे सर, कॅन्सलेशन चार्जेसचा प्रॉब्लेम काय होत होता, ड्रायव्हरचं पण सांगतो तुम्हाला, युजर पण सांगतो. कॅन्सलेशन चार्जेस आता जे का कंपनी होते हे लय मोठं इश्यू होता अगोदर. ठीक आहे, आता पूर्ण पेमेंट कोण घेते, ड्रायव्हर लोकांनी घेतात. आपलं काही 1 रुपये संबंध नाही आहे त्याच्यामध्ये, आपण फक्त रिचार्ज. ठीक आहे, ज्यावेळी ड्रायव्हरने ॲक्सेप्ट करेल ठीक आहे, तर कॅन्सल कशासाठी करेल, तर पेमेंट पूर्ण तर त्यांनीच घेणार आहे. पहिला बिल जेवढं त्यांना मिळणार आहे ते दाखवतो आपण. बरोबर. ठीक आहे, मग ते त्यांना मिळेल त्यावेळी ते ॲक्सेप्ट करणार आहेत. ओके, आपल्याला काय संबंध नाही आहे. युजरला पण काय त्याला गाडी चॉईसेस दिलेलं आहे, तुम्हीच गाडी चॉईस केलं आहे. आम्ही नाही आता दुसरी जे कंपनी आहेत ते सर्च करून कुठलेही देतोय असं पण नाही आहे ना. बरोबर, युजर पण तो चॉईस आणि ह्यांना पण चॉईस दिलेला आहे. मग कॅन्सलचा विषयच येत नाही ना सर.
युजर सिलेक्ट कुठली गाडी पाहिजे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे, सोयीस्कर मग करून तोच येणार आहे. आणि तुम्ही कॅन्सल कशासाठी करता? कॅन्सलचा विषय संपणार आहे सर आपला. नाईस. ह्यांचा हक्कच ह्यांना दिलेला आहे, ड्रायव्हर लोकांना त्यांचा हक्कच त्यांना दिलेला आहे. मग कुठं प्रॉब्लेम कुठे आहे? कॅन्सलचा विषयच येत नाही ना सर. कॅन्सलचा विषयच नाही आहे. मग आपण आता पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड आणि मुंबई, पूर्ण मुंबई जवळपास हे सगळं आता आपण कव्हर केलं हो सर. रजिस्ट्रेशनमध्ये. हो. साधारण किती रजिस्ट्रेशन आतापर्यंत झालेले आहेत सर ड्रायव्हर म्हणतात ड्रायव्हरचे? ड्रायव्हरचे फक्त पुण्यामध्ये 10,000 आहेत. फक्त पुण्यामध्ये? आता मुंबई स्टार्ट करू. मुंबईला आपल्याला सर मेच्या नंतर करायचं होतं. बरं. तर तिथून आपल्याला रजिस्ट्रेशन यायला सुरुवात झाल्यानंतर आम्ही कॉल केलो की तोपर्यंत नाही करणार आहे, ठीक आहे, तर आम्ही मेमध्ये वगैरे करणार आहे. तर ड्रायव्हर लोक म्हणले की मे सोडा, जूनमध्ये करा, आम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवणार. मग काय बोलायचं सर? त्याच्यामुळं आहे ना सर, एवढं वाढत तिथं गेलेत ना, तिथं 5,000-6,000 ड्रायव्हर नको म्हटलं तरी रजिस्ट्रेशन झाले मुंबईचे. मग पुणेबरोबर ते पण लॉन्च केलं. सो वाढवा आता. मग नाही, पुणेबरोबर लॉन्च करून टाकलं ना ते. कोल्हापूरला जा, इकडे जालन्याकडे, औरंगाबाद. नाही सर, इथं सर्व्हिस देऊया. तर आहे ना, मे मध्ये परत वाढूया जसं जसं. ओके पण हे तर सगळ्यांचं हक्काचं, सगळ्यांना द्यायचंच आहे सर. ओके. आपण वाढवायचं असं नाही आहे. ज्यांचं हक्काचं द्यायला पाहिजे त्यांना सगळ्यांना द्यायलाच पाहिजे, ठीक आहे. आता कोल्हापूरचे पण रजिस्ट्रेशन आहेत सर, सोलापूर आहेत, सातारा आहेत, औरंगाबादमध्ये जास्त आहेत, नागपूर तरी भरपूर आलेत, ठीक आहे. सगळ्यामधनं असं नाही आहे की आता तुम्ही कधी आला तर आमच्या व्हिजिट मारला तर दाखवतो, तर सगळ्या सिटीमधनं रजिस्ट्रेशन चालू आहे सर. आपला ॲड नाही आहे, अजून काही नाही केलं, फक्त तुमचं एक पॉडकास्टमुळे एवढं विषय चालू आहे. अजून डिजिटल आपण कुठंच, अजून तुम्ही कुठं पाहिलं आहे का डिजिटल? आपण अजून ही ॲडव्हर्टाईज कुठंच काय नाही, कुठंच नाही केलं तरी सुद्धा एवढं प्रतिसाद. म्हणजे काय तर जे प्रॉब्लेम होते सर, ते कुठेतरी सोल्युशन आपण आणल्यामुळं न ॲडव्हर्टाईज करता एवढे लोक येतात ना सर. वा, बरोबर आहे की नाही? मी आय गेस 11 तारखेला आपली काहीतरी पत्रकार परिषद पण आहे. हां सर, येते बरोबर. त्याच्याबद्दल पत्रकार परिषद आहे पुण्यामध्ये. तर 30-40 चॅनलच्या पुढं आपण लाईव्ह जाणार आहे सर. ओके, ठीक आहे. तर हे लाईव्ह जाणार म्हणजे हे जे काय ड्रायव्हर लोक आहेत सर, हे त्यांनीच अरेंजमेंट केलेलं आहे, मी नाही केलेलं आहे. हो. ड्रायव्हर लोकांचं अपेक्षित आहे की सर सगळ्या अख्खा महाराष्ट्र नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं हे विषय पोचू दे, म्हणून हे मला ड्रायव्हर लोकांनी सांगून पत्रकार परिषद अरेंजमेंट केलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा काय तुम्हाला अपेक्षित जास्त? मला वाटतं तो काल दूर नाही आहे की हिंदी पब्लिकचं सुद्धा कॉल तुम्हाला यायला सुरुवात होतील की काके ह्या बी सुरू कर दो. हो, ते काय होईल माहीत नाही सर. तर पुणे मुंबईची तरी ड्रायव्हर आता पूर्ण साथ त्यांचंच आहे. नाईस. त्यांच्यामुळंच आता मी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते साथ असले, मी कशालाही बेहायला तयार नाही. नाईस नाईस. आणि त्यांच्या हक्काचा आता कोणच हिसकावून घेणार नाही सर. ना गव्हर्नमेंट घेईल, ना कुठली कंपनी घेईल. तुमच्या हक्काचं जे मिळणार आहे, माणूसच उभा राहिलाय सर आता. हा, मराठी माणूस उभा राहिलाय तुमच्या मागे. हो सर, आता उभारलेत ते. फक्त मला त्यांचं जे अपेक्षित आहे, मला ते कम्प्लीट करायचं आहे. ते जबाबदार माझ्याकडे असणार आहे, ठीक आहे, आणि ते करतोयच लवकर. ग्रेट. फक्त सर आपल्या एकदा युजर्सला तुम्ही सांगा की आपलं आज लॉन्चिंग आहे. आज लॉन्चिंग आहे. पुणे आणि पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, पूर्ण 7 नगरपालिका आणि नाशिक, ह्या सगळ्या म्हणजे पब्लिकला मी विनंती करतो की महाराष्ट्र ॲप आहे आणि तुमचा सगळ्या गोष्टी त्याच्यात मी कवर केलेल्या आहेत त्या ॲपमध्ये. तर एकदा फर्स्ट राईड फ्री घेऊन बघा आणि एकदा यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, ठीक आहे सर. आणि आपले जे ड्रायव्हर लोकांचं जे काय आहे, आणि ड्रायव्हरला आपण जे 17 रुपये किलोमीटर वगैरे दिलं आहे, त्याच्यामध्ये तुमचं काही 1 रुपये जास्त जाणार नाही. जे आज दुसरे कंपनी घेतात सर, त्याच्यापेक्षा 10% लेस आहे उलटं आपला. एवढं ड्रायव्हरना हक्काचं देऊन जे का आता कंपनी मार्केटमध्ये आहेत, त्यांच्यापेक्षा 10 रुपये आपलं युजरचं कमी जाणार आहे पैसे उलटं सर. नाईस. हे लक्षात घ्या. ड्रायव्हरला आपण एवढं द्यायला म्हणून युजरला कुठं असं लक्षात येईल की नाही आपलेच पैसे जातील, नाही, काय जाणार नाही. उलटं तुमचे 10% कमी जातील आपल्यामध्ये. हे एकदा एक्सपिरियन्स बघून घ्या. एकदा राईड मारून सगळ्यांनी बघा आणि सगळ्या तुमच्या मित्रांना पण पाठवा. फर्स्ट राईड फ्री घ्या, एवढी विनंती सगळ्यांना करतो. नाईस. मी पण युजर्सला विनंती करतो की आज जिओ राईड लॉन्च झालेलं आहे. सगळ्या युजर्सने शेअर करा. हो, भरपूर शेअर करा, महाराष्ट्रात सगळ्या शेअर करा. हो सर. आणि लोकांपर्यंत जनमानसात पोहोचू द्यात. आपला माणूस उभा राहतोय, हो,
त्याला बळ देण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हो सर. सो तर अजून एक तुम्हाला सांगायला आवडेल मला. यस. तर ड्रायव्हर रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती रिचार्ज मारायला लागलेत हां. 499 रुपयाचं. तर सगळ्या ड्रायव्हर लोकांना माझं विनंती असणार आहे, रिचार्ज अजिबात मारू नका. का तर ऑटोसाठी 5,000 अर्निंग आपण फ्री ठेवलेलं आहे आणि 10,000 रुपये कॅबसाठी अर्निंग फ्री ठेवलेलं आहे. ओके. हे फ्री ज्यावेळी तुमचं अर्निंग होईल त्याच्यानंतर रिचार्ज मारा. सगळ्या ड्रायव्हरना ते विनंती करून सांगणार आहे सर. तर रिचार्ज कोणी मारायचं नाही, विदाउट रिचार्ज हे अर्निंग असणार आहे. क्या बात आहे. तर कित्येक ड्रायव्हरांनी ते मारायला येतं. तर आम्ही ते रिफंड तर नाही करता येईल, पण ते पुढच्या वेळेस ज्यावेळी हे होतील ते आम्ही ॲडजस्ट करून तुम्हाला वाढवून देऊया. ओके. ठीक आहे. जे का आता मारलेलं आहे त्यांना म्हणतो सर. ओके. ठीक आहे. तर कोणी रिचार्ज मारायचं नाही आहे सर ड्रायव्हरनी. फर्स्ट अर्निंग फ्री आहे, त्याचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या. वा. ते तुम्हाला आवडेल तर आवडल्यानंतर किंवा आपलं सर्व्हिस चांगलं वाढते आणि जो राईड कुठेही 1 रुपये घेत नाही तर मग विचार करून मग पुढच्या महिन्यासाठी तुम्ही मारा. अदरवाईज आपण नाही देत असं वाटलं तर तुम्ही रिचार्ज मारू नका. हे सगळं त्यांना सोयीस्कर दिलेलं आहे. म्हणजे लोकांसाठी तुम्ही याही गोष्टी स्वतःहून सांगता, हे खूप मोठी गोष्ट आहे. नाही, त्यांना जे दिले सर तरी सुद्धा ते मारायला. नाही, मी खरंच असं बघितलं नाही सर. ॲक्च्युली लोकांकडे येतात ही होती ती, काय हरकत नाही. नंतर बघूया. नाही सर, त्यांच्यासाठी तरी करतोय आपण, पैशासाठी नाही हे कंपनी उभा केली. ते सुखी आहेत तर आपण सुखी. मी मागास तुम्हाला सांगतो ना, 1ही रुपये आपण कुठेही एक्स्ट्रा घेतलं तर 1 लाख रुपये द्यायला मी तयार आहे. जे का आता पहिल्या कंपनी होते कुठली चार्ज हे ते चार्ज ते बघितले, ते सगळे आमचे ड्रायव्हर महाराष्ट्राचे म्हणा सगळेच बघितलेले आहेत की कसं चार्जेस लावतात ते. पण आपल्यात 1ही रुपये लावू आणि कुठेतरी चुकून कट झालं, 1 रुपये कट झाला, स्क्रीनशॉट मारू दे आणि तुमच्या ते सोशल मीडियावरती पाठवून देऊ दे. ठीक आहे. तुमचे जे पॉडकास्ट आहेत त्याचे खालीच पाठवून दिले तरी सुद्धा मी 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. अतिरिक्त 1 रुपये कट झाला तर. बघा एवढं ओपन चॅलेंज कोणी देत नाही. नाईस. आणि सर असं तुम्हाला मार्केटमध्ये वाटत असेल, ठीक आहे, तर जे काय कंपनी आहेत एखादा सगळ्यांना स्टेजवरती बसून बघा आणि सगळ्यांना उत्तर घ्या. ठीक आहे. मला बसवा, जे काय 3-4 कंपनी आहेत त्यांना पण एखादा इन्व्हिटेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट एखादा बोलून घेऊ दे. तुम्हाला का परवडत नाही, याला का परवडत नाही, एकदा विचारा ना. मी कधीही तयार आहे, कुठेही तयार आहे. ठीक आहे. नाईस. सर आता जाता जाता या एपिसोडमध्ये पण खूप मजा आली, खूप चर्चा केली आपण. हो सर. लॉन्च झालेलं आहे. हो सर. तर आपण अँड्रॉइडसाठी आणि iOSसाठी दोन्हीकडे लॉन्च करतो. नाही, iOSवरती सर आता ह्या आठवड्यामध्ये येईल. आता अँड्रॉइडवरती अवेलेबल आहे. अँड्रॉइडवर अवेलेबल. ओके. प्ले स्टोअरला. हां. तर मध्यंतरी तुम्ही पाहिला असेल अँड्रॉइडवरती आणि iOSवरती गेल्यानंतर रेट चेंजेस होत होते. बरोबर आहे का सर? iOSचे रेट वेगळे थोडे. तुम्ही कित्येक व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले असेल. जे राईड आहे ते अँड्रॉइडवरनं बुक केल्यानंतर हे 100चं असेल तर ते 150 रुपये दाखवतो. माहिती आहे तुम्हाला? नाही, हे नव्हतं. हे काही नाही आहे सर. तिथं पण तेवढंच लागतो, इथं पण तेवढंच लागतो. हे सगळ्या कंपनीचे खेळ आहेत. अच्छा, म्हणजे ते ओके त्या कंपनींनी केलेले आहे सगळे खेळ. ओके. काही असं नाही, तिथं पण तेवढंच जातोय, इथं पण तेवढंच जातो. हो. हे युजरने लक्षात घेतलं पाहिजे. अँड्रॉइड आणि iOSमध्ये काही फरक नाही, दोन्हीकडे सेमच दाखवलं पाहिजे. हो. आणि कोणी युजरला सगळ्यांना सांगतो, कोणीच एक्स्ट्रा पे करू नका. सगळ्या युजरला माझं विनंती असणार आहे सर. ओके. युजरला माझं विनंती आहे की एक्स्ट्रा पे करू नका, म्हणजे तुम्हाला ते मूर्खमध्ये बनवतं कंपनी. वा. दोन्हीकडे सेम दाखवलं पाहिजे तुम्हाला. काय संबंध आहे अँड्रॉइडवरती आणि ह्याच्यावरती सर? ॲप तर तेच आहे, ॲप्लिकेशन एकच आहे. ॲप्लिकेशन एकच आहे, सेमच खर्च आहे. तुम्ही वाढून का दाखवताय तिकडे? आणि आपल्यात असं कधीच होणार नाही सर. नाही. ठीक आहे. हे शब्द असेल. एक नंबर. सर आता